सुंदर मनामध्ये भरली. काय हाफ डे? हाँ सर, जरा पर्सनल काम होतं. सॉरी आव्या, काय आलं? नाही देऊ शकत हाफ डे. अरे मुंबईवरून आर्किटेक्ट येणार आहे, शिवाय दोन्ही साईडचा चार्ज तुझ्याकडे. आणि हे बघ, तुझं काम झालं की जा तू. हाफ डे वगैरे उद्या घे. चल. अबे आजचा प्लॅन काय ते तरी सांग ना. कायचा प्लॅन आणि काय विके आहे? म्हणजे हाफ डे कॅन्सल केलाय बॉसनी. अरे त्यांना सांग ना, बायकोचा बर्थडे म्हणाव, बर्थडे. नाही उपयोग सांगून. आणि मग एक काम कर ना, खोटं खोटं आजारी पड. खोटं नाही बोलता येणार मला विके. अबे प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ राहतं, माफ. विके, मला मदत पाहिजे तुझी. भाई तू सांग ना फक्त. आबा यांनी त्या डोलीला सगळं शिकवेले, हा की जसं ते तसं आभ्याला शिकवल. म्हणजे पैसे देऊन आपण ह्याला बोलावलं इथं, हा, आणि फायदा कोणाला? माझ्या कॉम्पिटिटरला. आबा त्या ढोलीला असंही माझ्या हातात बांगड्या घालायचेच आहेत. त्याच्या संग हात मिळवणी करून ती माझ्यावर सोडू राहिली. आणि हा ज्या थाळीत खातो त्याच थाळीत. तुझ्यासारखा प्रोफेशनल कामात मी पर्सनल गोष्टी आणत नाही, आणि ते माझे प्रिन्सिपल मध्ये बसत नाही. तुझे प्रिन्सिपल गेले ते लावा. आबासाहेबांबरोबर लय नाक वर करून बोलत होता ना तू. तुझे हे धंदे माहिती कर त्यांना. मुंबई रिटर्न बोल ना, बोल ना. ऐकून घेतोय म्हणून जास्त बोलू नकोस. हात आणि तोंड मला पण आहे. काय कळलं का? शर्यतीच्या आधी नीट आणि फिट राहा आणि मन शांत ठेव. एक दिवस तुझा स्वभाव तुझा घात करेल. पाहिलं का आबा, लय गोल गोल बोलू राहिला सडेल कांदा. त्यानं माझ्या पाठीत एकतर खंजीर खुपशेले, चांगले मोदाड द्या झोडून यायचे, आणि पेकडात 4-5 लाता घालून द्या हाकलून याला. आणि तुम्ही वर कंप्लेंट करून टाका बरं यायची. बसू दे घरात सडका कांदा, नाहीतर वास मारायला. दौलतराव, डोक्यावर बर्फ, शांत राहा. अहो काय शांत व्हा आबा, व्हिडिओ पाहिला ना तुम्ही? सेम टू सेम शिकू राहिला. म्हणजे जिंकणार आब्याच. तुला पण कॉन्फिडन्स आहे? ए, तुझ्या तराचा. काय हे मोहनराव, यासाठी आम्ही तुम्हाला इथं बोलवलं नाही. त्या पोरीला कशासाठी तुम्ही हे शर्यतीचं ट्रेनिंग देताय? दौलतरावांचा राग जोडा, पण हे आम्हाला आवडलेलं नाही. कळलं का? आबासाहेब, लतिका याची कॉम्पिटिटर नाही आहे. तिच्या आणि शर्यतीचा काही संबंध नाही आहे. आणि तिला जे मी शिकवलं ते मी सगळ्यांना शिकवतो, प्रत्येक प्लेअरला शिकवतो. उलट काही गोष्टी मी फक्त यालाच शिकवल्या. पण माइंड ट्रेनिंग हा एक्सेप्टच करत नाही. प्राणायाम, मेडिटेशन याला फालतूगिरी वाटते. या व्हिडिओचं काय? तुम्ही काला शर्यतीचं ट्रेनिंग त्या पोरीला देताय? शर्यतीचा नाही आहे ते. काही असो, तिला शिकवणं बंद करा आजच्या आज. आबासाहेब, विषय एंड. आता फोकस फक्त आणि फक्त दौलतराव. आबा मला नाही घ्यायचं ट्रेनिंग असल्या भांगार ट्रेनर कडून. माझ्यासाठी दुसरा ट्रेनर आणा तुम्ही. ज्या स्टुडंटचा माझ्यावर विश्वास नाही त्याला ट्रेन करायला माझा पण इंटरेस्ट नाही. आबासाहेब, हे तुमचं चेक. येतो मी. आबा काल सोडलं त्याला. चांगला ठेचून काढायला पाहिजे होता ना. त्याला ठेचून
तुम्ही शर्यत जिंकाल असं वाटतं तुम्हाला? दौलतराव, डोकं शांत ठेवून विचार करायला शिका. मोहन तुमचा शत्रू नाही. तुमची हायट्रिक व्हायची असेल तर काटा ह्याचा नाही. हे माझ्याकडून गिफ्ट आहे बरं तुला. अहो सर, माझ्याकडून गिफ्ट आहे ना. ऐका सगळ्यांनी आपापली कामं पटापट आवरून घ्या. चला 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 वाटा. लतिकाच्या वाढदिवसानिमित्त मी सगळ्यांना पार्टी देतोय. आपण सगळे बाहेर जेवायला जाऊया. अहो सर, तुम्ही कायला? कायला म्हणजे? नको सर. हे मी पार्टी देतो तर तुला काय प्रॉब्लेम आहे ग? अहो सर प्लीज नको. हे पा बँकेचा मॅनेजर म्हणून मी पार्टी देतोय, कळलं? ए विष्णू, हे सगळं आवरून घे बरं. चला आवरा पटापट. चला 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 चला. चला चला आधी आपण हा सेल्फी काढूया. चला चला. हो माझ्याच्यात पण घेऊ. चला चला. सगळ्यांनी विश केलं मला, पण अभ्याचा काही फोन नाही आला अजून. खरंच विसरला असेल का तो? हा म्हणजे विसरू शकतोच. काय करणार, एवढा स्ट्रेस आहे ना त्याला. आणि वाढदिवसाचं काय, लहान आहे का मी आता? जाऊ दे, नाही विश केलं तर नाही केलं चालेल. समजून घेतलं पाहिजे मी त्याला. हा अभ्या. हा, कामात आहे का तू? नाही नाही बोल ना. आज गोंगट कसला माग? स्माइल करा. स्माइल करा. अरे अभ्या ते काय कोणाचं भांडण बिंडण झालंय का? नाही अरे ते काय ते? काही नाही. काय नाही, आज भेटली नाही तुम्हाला सकाळी? हा ते ट्रेनिंग होतं ना. हा, संध्याकाळी आहे का वेळ? का? म्हणजे नाही म्हणजे काय काम आहे? जरा अर्जंट काम आहे ते. कसलं? सांगतो ना भेटून, फोनवर कायला? नाही नाही आत्ताच सांग. लते फोनवर नाही सांगू शकत. म्हणजे थोडं सिरियस आहे लते. अभ्या काय झालंय? तू संध्याकाळी भेट. काय तर सोक्षमोक्ष लावूनच टाकू आपण आज. सोक्ष मोक्ष लागू दे म्हणजे? अभ्या काय बोलतोय तू? नाही, लय झालं लते, बस आज काय ते क्लिअर करूनच टाकू. काय क्लिअर करू? मी भेटून बोलू ना लते. भेट. हा, कसला सोक्ष मोक्ष लावायचा असेल अभ्याला? नाही नाही आबा, आमची हॅट्रिक व्हायची असेल ना तर आभ्याचा काटा काढला पाहिजे. तुम्हाला खरंच वाटतं का तो तुमच्यापेक्षा जास्त तयारीचा आहे? हो. नाही म्हणजे तसं नाही, पण तो कंटिन्यू मध्ये एक्सरसाइज करत राहतो ना. आणि ती काय पुस्तकं पण वाचतो तो, बॉडीची व्यायामाची नाही का. येडे येते त्याला, काय कळतं त्याला, तेवढा एकच नाद आहे. लाज वाटते काय सांगायला? नाही तसं नाही, पण हे खरं आहे आबा. तो मला भारी पडेल. म्हणजे या मोहन्यानं जरी त्याला शिकवलं नसतं ना तरी तो मला भारी पडला असतं. म्हणजे मी काही घाबरत नाही हो, पण यावेळी माझ्या जिंकण्यावर आपल्या इलेक्शनचं तिकीट अवलंबून आहे ना, म्हणून जरा फक्त.
आणि नेमकं यावेळी ती लती पण त्याला मदत करू राहिली. तुमची काय इच्छा आहे? तेच जे रंजीला केलं काय? तेच म्हणजे आब्या नकोच आहे ना आपल्याला. म्हणजे आप्पाशी नाही आप्पाच होतो ऐकतच नाही ना. आता मी नाही का माग घाबरवलं होतं त्यांना. आता त्याच्या बापाचं तो ऐकत नाही तर त्याला कसं थांबवणार? तुम्ही काही कमी प्रयत्न केले का? फोटो नेऊन केला होता ना राडा, काय उपयोग झाला त्याचा? हा तेच म्हणून यावेळी काहीतरी वेगळं केलं पाहिजे आबा. नाही मैदानात नाही, मीडिया असतो तिथे. मग मैदानाबाहेर म्हणजे काय करणार आहे तुम्ही? उडवितो त्याला शर्यतीतून. हां या जगात. हा बोला बे. अरे तू सांगेल सगळं घेतलं मी. अरे भाई केक बी घेतला. तुला तिला फोन केला का? अरे बर्थडे गलच नसेल तर मग आपण जाऊन काय फायदा आहे? तू डायरेक्ट टेकडीवरच ये. हा हा अभ्या, हा बोल ना. कसला सोक्ष लावायचंय? घाबरली का तू? हा ना. अभ्या काय तुझ्या डोक्यात? सांगतो ना. हे पण टेन्शन घेण्यासारखं तर काही नाहीये ना. ते तुझ्यावर आहे. म्हणजे नाही म्हणजे तुला घ्यायचं असेल टेन्शन तर घे. नाही तू घेच. नाही काय आहे, तुझं पुढच्या आयुष्य लय भयंकर होणार ते. तुला पश्चाताप होईल की मी काय सांगतो ना मी नंतर भेटून बोलू. हा अभ्या, अरे मस्करी नको ना करू. अरे मस्करी नाही, खरं सांगू राहिलो मी. मला काहीतरी रिअलाइज झालेलं ते. काय 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 रिअलाइज झालं? आता फोनवरच सांगायचं तर मग भेटायचं कायला? बर हिंट तरी ते. हिंट आपलं लग्न. आपल्या लग्नाचं काय? हिंट म्हणली होती ना तू. काय आता सगळंच सांगू? नाही म्हणजे ते टिकणार नाहीये माहितीये मला. आणि तसं बी शर्यत झाल्यावर त्याचं सोक्ष लावायचं असं ठरलंय ना आपलं. लय शानी आहे ग तू. सगळं काढून घ्यायचंय ना तुला. मी बी काही येडा नाही. हो काही सांगणार नाही मी. भेटून बोलू आपण. चल. अभ्या, मला लई टेन्शन आलंय. नको घेऊ. थँक्स. थँक्स कायला? नाही म्हणजे तुम्हाला म्हणला की टेन्शन घेऊ नको आणि मी नाही घेतलं. यू वेलकम. अभ्या, संध्याकाळी बोलू आपण. हा आज माझं. हा चल चल बॉस आले माहे. हा ठेवतो. भेटू आपण. काल पाहिजे आणि म्हण आजच्याच बंदोबस्त झाला पाहिजे. बोलू का लगेच पाऊस? ताबडतोब ढोलीच्या पार्टीत गेस्ट अपीयरन्स देऊ आपण. हा शेट. चल चल. आबा बोला ना. तुम्हाला पूर्ण खात्री आहे? हो. हे राजकारण आहे. हा म्हणूनच ना. हे बघा दौलतराव, काही झालं तरी तुम्हाला तिकीट मिळालंच पाहिजे. तिकीट मिळणार आबा, तुम्ही फक्त हो म्हणा ना. हे बघा तुम्ही कुठे अडकू नका आणि जे काही करायचंय ना ते चौकटीत राहूनच करायचं. अंगाशी येता कामा नये आणि पब्लिकमध्ये नका करू. कोणाला दिसू नका. एकही साक्षीदार ठेवायचं नाही. हो हो कळलं का? जा काम पत्ते करून या. शोक सभा नंतर घेऊ.
आप्पाच्या घरी. आणि मुहूर्त पण चांगला आहे. ढोलीची जन्मतिथी आणि आभ्याची पुण्यतिथी एकाच दिवशी. हां सर, काय निघाले मुंबईला? अहो सर असं अचानक. हां हां आले मी आले सर. बरं. विक्या, अरे भारी गेले ना भाई. विषय का? तू काय एवढ्या लांबून पळत आला? हा, तू बस जरा दम खा. हे डेकोरेशन पाहून थकवा कुठला कुठे पळून गेलाय माझा. भारी केलंय भाई. बरं अजून काय राहिलं का करायचं? नाही नाही, तू बस निवांत. तुम्ही जायची गरज नाहीये. हे काम आपली माणसं करतील. नाही ना आबा, हे काम माझ्याच हातून झालं पाहिजे ना. मूर्खासारखं बोलू नका. हे काम करायला आपल्याकडे प्रोफेशनल माणसं आहेत. आपल्या हाताला रक्त नको. रिस्क आहे. नाही, बरोबर आहे, पण मी सगळी काळजी घेतो. फक्त मला तिथं थांबू दे. गरज नाही. आबा आज काय करू राहिले तुम्ही? प्लीज ना. तुम्हाला माहिती आहे ना, आभ्याशी माझं लय जुनं वैर आहे. लय माज करेल त्यानं माझ्यासमोर. त्याचा खात नव्हता. मला पाहू दे बस. मी तुमचं सगळं ऐकतो ना आबा. मी सगळं ऐकतो ना तुमचं. प्लीज हे तुम्ही माझं ऐका ना. मला माझ्या डोळ्यानं पाहू द्या प्लीज. तुम्ही गाडीतून उतरायचं नाही. लगेच निघा. हे तुम्हाला कोणी बघणार नाही याची दक्षता घ्या. कळलं? सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? काही गोळ नाही झाला पाहिजे. कळलं काय? तो जिवंत पण नाही राहायला पाहिजे. नाही राहणार. गाडी काढा, इकडे निघा. आलोच आम्ही. चला रे. तुला काय अक्षता टाकून पत्रिका देऊ? म्हणजे? काढ ना गाडी. हा काढतो. सर 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 कुठं चालले तुम्ही? मुंबईला. पण असं अचानक काय आला? जावं तर लागणार होतंच.
पण थोडा आधी जातोय. सर शर्यतीपर्यंत थांबा ना प्लीज सर. थांबायचं होतं मला, पण नाही थांबता येणार. सर माझ्या नवऱ्याला भेटायचं होतं तुम्हाला, त्याला थँक्यू म्हणायचं होतं. तुझ्या नवऱ्याला सांग, तो मैदानाबाहेर ऑलरेडी जिंकलाय. शर्यत फक्त निमित्त आहे. ऑल द बेस्ट तुला पण आणि तुझ्या नवऱ्याला पण. थँक्यू सर. नको राहू दे, रडू नकोस. हसून निरोप दे मला. सर तुम्ही माझ्याकडून काही गुरुदक्षिणा बी नाही घेतली. जर तुझ्या नवऱ्याने शर्यत जिंकली ना, तर तीच माझी गुरुदक्षिणा असेल. येतो बाळा. ऑल द बेस्ट. ही पोरगी फोन का उचलत नाहीये? अक्का साहेबांचा फोन.